आता पाहूया कशी सुरू आहे विधानसभेची तयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा अंतर्गत सर्वे सूत्रांची माहिती। सर्वेत मवियाला स्पष्ट बहुमत, काँग्रेस 85, पवार गटाला 55 ते 60, ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळणार, तर शिंदेना 33, दादा गटाला 18 आणि भाजपला 55 जागा मिळण्याचा अंदाज। विधानसभा निवडणुकीत भाजपचं मिशन 125, भाजपकडून 50 जागांवर विजय निश्चित असल्याचं अधोरेखित, 75 जागांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार, सूत्रांची माहिती। महाराष्ट्राच्या राजकारणात नवे चेहरे उतरवा, आरएसएसचा भाजपकडे आग्रह, सध्याचे नेते आणि इतर नेतेही विधानसभा प्रचारात उतरवण्याची संघाची सूचना, सूत्रांची माहिती। 2 दिवसात शिंदे फडणवीस आणि दादांची जागावाटपावर बैठक होईल, महायुतीतील जागावाटपाबाबत सुनील तटकर यांचं वक्तव्य। 2 सप्टेंबरपर्यंत मवियाचं अंतर्गत जागावाटप पूर्ण होणार, पुढील आठवड्यात मविया नेत्यांची बैठक, जागावाटपानंतर शरद पवार उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करतील, सूत्रांची माहिती। 5 सप्टेंबरपासून मविया प्रचाराचा शुभारंभ करण्याच्या तयारीत। 5 सप्टेंबरला राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीतल्या कडेगावात जाहीर सभा, दौऱ्याआधी जागावाटप पूर्ण करण्याचा मवियाच्या हालचाली। 31 ऑगस्टला काटोलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा, नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघापैकी फक्त काटोलमध्येच अजित पवारांची जनसन्मान यात्रा असणार। भंडारा जिल्ह्यातील 3ही विधानसभा क्षेत्रातील जागांवर काँग्रेसचा दावा, भाजपसह शिवसेनेचेही उमेदवार समोर, राजकीय वातावरण तापणार। दगाफटका टाळण्यासाठी जागावाटप होत नाही तोपर्यंत उमेदवारांची घोषणा नको, भाजपचा सावध पवित्रा। मुंबईत भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहण्यासंदर्भात महायुती समन्वय बैठकीत चर्चा।